शरीराचं बळ आहे, विद्येचं बळ आहे, ज्ञान विज्ञानाचं बळ आहे, पण नीती नाही. नीती म्हणजे न्याय अन्याय, खरं खोटं, बरं बुरं, न्याय निवाडा करणं. माझी चूक का दुसऱ्याची चूक, माझं खरं का दुसऱ्याचं खरं, याच्यामधला सत्य निवाडा ज्याला करता येईना, बाकीचे सगळे बळ ते बळ नसेल तर होत आपण. माणूस किती मोठा राहू द्या, बालाजी पाटील किती दिसायला चांगला राहू द्या, त्याचं नाक जर नीट नसलं तर एका नाकावर पुरा चेहरा विद्रूप दिसते. तसं एक नित्य बळ जर नसलं तर बाकीचे खालचे चारही बळ काय होतात, नक्की होतात, फोल होतात. म्हणून परमार्गाच्या माणसाकडे नित्य बळ असावं. कोणाचं खरं, कोणतं सत्य, तुम्हाला मला शक्य होईल तेवढं समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. सत्य ते काय वळावं, सत्य ते काय वळखावं. निजाम प्रबोधनले बाई सांगतो ऐका. सद्गुरु कोणाशी म्हणावे, कासयाशी शरण जावे, शरण जाऊनी काय पुसावे, हे मज न कळे निश्चिती. आधी सद्गुरु कोणाला म्हणावं हे कळावं, शरण का जावं हे कळावं, आणि शरण गेल्यावर काय पुसावं हे कळावं. सद्गुरु करायचा आणि ते कोणाला तरी करायचं. शरण जायचं का, कशाला शरण जावं काहीच माहिती. पुस्तकाने म्हणायचं महाराज माझ्या गंगूला लेकरू होईल काय, माझ्या सोनीला पोरग होईल काय, माझ्या पिंट्याचं लग्न होईल काय. आता सद्गुरूला काय हे सांगावं. नित्यबळ म्हणजे काय होय, काय केल्याने या जीवाची लक्ष चोरीची चुकल, काय केल्याने या जीवाची अधोगती चुकल, काय केल्याने या जीवाला प्रगती होईल, काय केल्याने या जीवाला उत्तम गती प्राप्त होईल. आणि ते उत्तम गतीचं ज्ञान कुठं मिळेल, त्या ज्ञानाचा संग्रह कसा करावं हे जेव्हा कळत तेव्हा या जीवाची काहीतरी उपरती होईल. आणि हे जर ज्ञान आपल्याकडे नसेल तर बाकीचे सगळे बळ फेल राहतं बाबा. म्हणून सांगायचं सत्य संकल्प पवित्र दृष्टी साधी राहणी, पवित्र संगती पवित्र ग्रंथ पठन, शीतल स्नान सात्विक आहार, ब्रह्ममुहूर्त उठणे लंगोट बंद, निर्वेशन प्रतिपादन, सत्योत सतत उद्योग, नियमता नमस्कार व्यायाम, निष्ठा निश्चय ईश्वर भक्ती, निध्यास गुरु समरदेव अष्टदश नियम पाळावे ब्रह्मचार्याने. ब्रह्मचार्याने काय करावं, सम्यक दृष्टी ठेवावं. ब्रह्मचर्याचं पालन करत असताना त्याला परस्त्री आणि आपली माय सारखी दिसावं, कोणाकडे चुकीच्या नजरेनं बघू नये. दृष्टीचा विक्षेप झाला तांबरे, चुकीच्या नजरेनं बघला तरी ब्रह्मचार्य भंगेल. ब्रह्मचार्य म्हणजे लंगोट पक्की ठेवला म्हणजे ब्रह्मचार्य नव्हतं. ब्रह्मचार्य शब्दाचा अर्थ गर्ग साहित्यामध्ये आलाय ब्रह्म आचार. ब्रह्मचार्य, चार्य शब्द हे ब्रह्म आचार्य असा शब्द उच्चारावा लागते. ब्रह्म आचार्य, ब्रह्माचा आचार करणारा, त्याची पवित्र दृष्टी असावं, त्याची वाचा पवित्र असावं. आता त्याचे 20-22 नियम सांगितले. तर अशा प्रकारचं ब्रह्मचर्याने हे एवढे शील पाळावं. उद्योग असावं, त्याने व्यायाम करा. पाणी पिण्याचा काय नियम आहे, भोजन करण्याचा काय नियम आहे, लक्षात आलं की आपल्याला रोग व्हायला की नाही, त्याचं कारणच आहे आपण घडी घडीला काही खाता म्हणून रोग होता. तसं तर मी तुम्हाला सांगून टाकतो. आता ते आमचे डांबरे शिष्य आहेत त्या दत्ता महाराजांचे, मी तिथं वसमतमध्ये जात होतो तारखा घेण्यासाठी. आता ते आपल्याला गरज आहे आता आपल्या वेळेला ते सुरू करणं. एकाच हाताने हरभरे, काही मुग, गहू, दाणे असे 2 मुठी धरायचे आणि भांड्यामध्ये टाकायचे. भांड्यात म्हणजे मणक्यात टाकायचे.
त्या धान्य परिपक्व होतील इतकं पाणी टाकायचं आणि सुडक्याला ते मडक्याचं तोंड बांधून टाकायचं आणि त्याला मोड फुटल्यावर थोडंसं मीठ लावून खायचं. प्रचंड ताकद येते माणसाला. आता ते बोलणं बरोबर नाही, ते वरून तेल खालून तेल, हा ते करून बघा तुम्ही 1 महिना, बरं का. त्याच्याने काय होते, माणसाची बुद्धी सुपीक होते. हा जेव्हा उठू वाटेल तेव्हा उठता येते. माणसाचं शरीर हलकं फुलकं होते. माणूस पहाटे 3ला उठलाच पाहिजे, नमस्कार केलाच पाहिजे, नामस्मरण केलंच पाहिजे, उपाया म्हणल्याच पाहिजे, काकड आरती म्हणलीच पाहिजे. हे केव्हा होते, त्याचं शरीर साथ द्यावं लागतं. अशा पद्धतीने त्यानं ब्रह्मचर्याचं पालन करावं म्हणून सांगायला चालतं. याचा ऐकी प्रकार मन पंचक करावे चिर, प्रथम नियम विचार श्रोते सावध परिसावे. सत्य संकल्पाचा दाता, सत्य संकल्पाचा दाता भगवान सर्व मनोरथ करी पूर्ण. नीच संकल्पाचा दाता सैतान सर्वनी संतान करी वेगी. आता ऐका, चांगली होई आहे. ब्रह्मचर्याचं पालन करत असताना सम्यक दृष्टी राहावं असं म्हणतो. दृष्टी पवित्र राहावं, कानाला आपल्या भूक लागावं, हा शास्त्र ऐकण्याची, भजन ऐकण्याची, कीर्तन ऐकण्याची, हा पवित्र वाचा राहावं, पवित्र दृष्टी राहावं, हा सत्य संकल्प राहावा आपला. म्हणजे ज्ञानाची वृद्धी कशी होईल, मी केलेला संकल्प सिद्धीला कसा जाईल, परमेश्वर मला या जन्मामध्ये भेटेल काय, असा आपला संकल्प असा. याचा दाता आहे परमेश्वर. देवीचा पूर्वी ते काय बी खाऊन, कुठेही बसून, कोणाचंही खाऊन, कोणासंगही राहून, कसंही बोलून, हा खाण्याचा नियम नाही, पिण्याचा नियम नाही, झोपीचा नियम नाही, संगतीचा नियम नाही, बसण्या उठण्याचा नियम नाही, नामस्मरणाचा नियम नाही. हे लक्षण सैतानाचे होते. सत्य संकल्प मनामध्ये जर आला, हा विकल्प जर मनामध्ये आला, हा तर त्याचा दाता कोण सांगितलाय बालाजी पाटील? सैतान. हा संकल्पनीच त्याचा दाता कोण? सैतान. घरामध्ये सैतान शिरला म्हणून समजा. आता घरामध्ये सैतान शिरल्यावर त्या घरामध्ये शांतता राहील काय? त्या घरामध्ये काही चांगल्या गोष्टी करता येतील काय? मग ज्याच्या डोक्यामध्ये हा नीच संकल्प बसला आहे, त्याची दृष्टी पवित्र नाही, वाचा पवित्र नाही, त्याचं काहीच पवित्र नाही, हा त्याला जर सैतान त्याच्या डोक्यामध्ये घुसला असला तर काय होईल? तुम्हाला खटकुल्या समोर जातो. कधी कधी अशा लोकांना तुमच्या डोळ्यासमोर घडणारी गोष्ट सांगावी, असं वागणाऱ्या माणसाला कधी कधी फाशी घ्यावं लागते, एंड्रीन प्यावं लागते, हिरीत पडावं लागते, जाळात पडावं लागते, आडवीत पडावं लागते, आत्महत्या करावं लागते. का? त्याचा दाता सैतान आहे. त्या संकल्पाचा दाता कोण आहे? सैतान आहे. आणि सत्य संकल्पाचा दाता कोण आहे? परमेश्वर आहे. सत्य संकल्पाचा दाता कोण आहे? परमेश्वर आहे. परमेश्वर तुम्हाला असला धोका कसा कधी बी आणि कुठे बी ही तुमच्यावर वेळ येऊ देत नाही. तुमचा संकल्प सिद्धीला नेते. हा म्हणजे तुम्हाला मोक्ष प्राप्त होईपर्यंत काटा मोडून देणार, काटा. आपण कधी कोण्या व्यक्तीच्या संदर्भाने बोलत असतो, तो शहाण्या माणसाच्या समोर बसतो. हा पण बघा तुम्ही आता विचार करा, माझ्या बोलण्याचा भागाला विचार करा, पुढे बघा. हा मी 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 म्हणणारे मोठे मोठे माणसं, भले भले लोक काय झाले? हा विकल्पाच्या तावडीमध्ये सापडले, सैतानाच्या तावडीमध्ये सापडले, हा हा आणि आत्मघाताला प्रवृत्त झाले. तुमच्या आयुष्यामध्ये असे भाग किती लोकांवर प्रसंग आले, भाग विचार करून बघा आणि पुढे काय होते ते बघा. म्हणून काय करायचं, कशासाठी बोलले आपण? हे आपण सत्य संकल्प पाळायचा.
काय करायचा? सत्य संकल्प पाळायचा. हा, आणि परमेश्वराला विनंती करायची. काय करायची? शेवटच्या क्षणापासून तुझ्या तर माझ्यामध्ये अंतर येऊ नये. हा, देवा हेची दान देई लक्ष राहो तुझ्या पायी. बापूजी पाटील म्हणजे तुझ्या नामाचा विसर न पडावा दिगंबर. बापूजी म्हणे गुरु दत्ता एवढ्या पूर्वी मनोरथ. चला, दुसरा नियम पवित्र दृष्टी मातृभाव दाना. सर्व स्त्रिया माते समान पर धर्म मनावे पाषाण दान नामधारका. आता नियम सांगायला येते एक नियम. पवित्र दृष्टी म्हणजे परस्त्रीला माते समान मानव. आणि दुसरी दृष्टी काय होय? परधन. परधन मग आता परधन म्हणजे पैसा असल, सोनं असल, गोधन असल, पशुधन असल, जमीन असल, जुमला असल, कोणाचा वाणा असल, हा, कुठलीही गोष्ट असो प्रारब्धाने आपल्याला मिळाली. 4 वर्षाची झोपडीच का मिळेल आपल्याला? इथं काय करोडो वर्ष राहत नाही. बघता बघता मला 64 लागले. आता इथं बसलेले कोणी 80 खातं, कोणी 90 खातं, कोणी 75 मध्ये खातं. मला मी रात्रीच बोलणार नव्हतो जेवता जेवता, आणि मी खरं बोलणार माणूस. बालाजी पाटलाला हनुमंतला मी रात्रीच म्हणत होतो. मी बोलायला गोष्ट काय बोलू रात्री काय का. आतापर्यंत आयुष्य खेळमेळीमध्ये चांगलं गेलं. भजनात असल्यामुळं, कीर्तनात असल्यामुळं, सत्संगात असल्यामुळं, हा, चांगल्या कुळामध्ये जन्म मिळाला, पवित्र कुळात जन्म मिळाला, भाकर खायची सोय होती तिथं जन्म मिळाला. हा, अनेक लोकांना डोसक्यावर घेतलं. इथून पुढची वाट, पुढचे दिवस कसे जातील? बरं, हे दिवस कसे तरी जातील. भविष्यात आपली वाट का? खरंच आपण मोक्षाचं काम केलं का? खरंच आपण मुक्त होतात का? याचा कधीतरी आपण विचार केला का? आणि हे विचार करायचा असेल तर आपण दुसऱ्याच्या वस्तूला स्पर्श करण्याचा आपल्याला अधिकार. तुम्हाला सांगतो, शास्त्रातलेच बोलतो, पडलेलं फळ सुद्धा मालकाच्या आज्ञे वाचून घेण्याचा अधिकार आपल्याला नाही. काय घेण्याचा अधिकार नाही? पिकलेलं फळ गळून जरी पडलं असेल, हा, तर मालकाची आज्ञा घेतल्याशिवाय ते घेण्याचा अधिकार आपल्याला नाही. मग ते आपल्याला हवा असं कळण्याकरता पवित्र दृष्टी लागते. हा, परधन कसं करावं, कसं मानाव? पाषाण मानाव. हा, खूप लोक आता हो. परवा आमच्या मराठवाड्यामध्ये एक चांगली घटना घडली. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 1.5 लाख रुपयाची बॅग एका शेतकऱ्याची माल विकलेली पट्टी, आणि त्या बॅग मध्ये पट्टी होती. हा, आणि एका रिक्षामध्ये सुरू झाली. आणि गरीब माणूस ते रिक्षा चालक, त्या रिक्षा चालकानं मोबाईलवर तर क्लिप करून टाकलीच. हा, पण उस्मानाबाद मध्ये जेवढे पेपर निघतात तेवढ्या पेपरवर ते बॅग टाकली, ते पावती टाकली. आणि ही या नावाने ही पावती आहे, या नावाची बॅग आहे. हा, कोणी संपर्क साधा आणि या मोबाईलवर नंबर संपर्क साधून ते आपली वस्तू घेऊन जाऊ. काय सांग, ही घटना घडली. हा, तर त्याचा ऐकायला की उस्मानाबादचे जिल्हे म्हणजे उस्मानाबाद मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर त्याने आपल्या वाड्यात म्हणून त्या रिक्षा चालकाचा सत्कार केला. वाटतंय तेव्हा चांगलं, पण संकल्प पाहिजे सत्य. आता आपला संकल्प जर विकल्पाचा असेल आणि आपल्या डोक्यामध्ये जर शैतान असेल, मोक्षाला जाण्याकरता, मुक्त होण्याकरता, साधू होण्या